देखील करू शकत नाही आणि म्हणून पहिल्यांदा तात्काळ शेतकऱ्यांना जे त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत। राज्यभरातील पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना अखेर मोठा अतिशय महत्त्वपूर्ण असा दिलासा मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता खूप दिवसाची पीक विम्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांची संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता पीक विम्याची रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो कसलीच काळजी कसली चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता तुमचं इतर 2 कामे पूर्ण असेल तर रक्कम पूर्णपणे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे शासनामार्फत डीबीटी अंतर्गत सोडण्यात आलेली आहे। बघू शकता देवेंद्र फडणवीस बघा मुख्यमंत्री बघा त्यांनी डीबीटीचं बटन सुद्धा दाबलेलं आहे। बघा शेतकरी मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी डीबीटीचं बटन दाबलेलं आहे। बघा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा बघू शकता, त्याचप्रमाणे एकनाथजी शिंदे साहेब बघा एकनाथ शिंदे असेल अजित पवार असेल बघा शेतकरी मित्रांनो पूर्णपणे आता डीबीटीचं काम झालेलं असून डीबीटीचं बटन शासनाने आत्ताच दाबलं असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली आता शेतकऱ्यांचा पीक विमा आता पूर्णपणे आता विस्तारित होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो कसलीच काळजी कसली चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता फक्त तालुका व जिल्हा नक्की कमेंट करा जेणेकरून तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट येईल। बघा आज कोणकोणत्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल पीक विमा जमा होणार त्याबद्दलची आपण संपूर्ण महत्त्वपूर्ण असं अपडेट सांगणार आहोत। त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चलायचं आहे जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण असं अपडेट कळेल। बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे ते बघूयात। राज्यभरातील पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळालेला आहे, कारण की आता पीक विमा केंद्र शासनामार्फत बघा शेतकरी मित्रांनो पीक विमा हा केंद्र शासनामार्फत जाहीर झाला आहे। आता थेट डीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे आता वितरित केला जाणार आहे। बघा त्यासंबंधित महत्त्वपूर्ण बातमी शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार। बघा शेतकरी मित्रांनो त्यासंबंधीचं महत्त्वपूर्ण अशी बातमी केंद्र शासनामार्फत सांगण्यात आलेली असून आता राज्य शासनामार्फत डीबीटी अंतर्गत बघा शेतकरी मित्रांनो डीबीटी मध्ये पूर्णपणे आता रकमेचं वाटप झाले आहे। बघा डीबीटी मध्ये रकमेचं वाटप झालं तर 1 ते 1.5 तासामध्ये किंवा 2 तासामध्ये पूर्णपणे रक्कम जमा होते। त्यामुळे कसलीच काळजी कसली चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता फक्त तुम्ही आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण असं अपडेट कळत राहील। बघा 2020 बघा त्याचप्रमाणे बघा 2021 2022 2023 या 3 ते 4 वर्षाच्या कालावधीमध्ये जर तुम्ही पीक विमा भरलेला असेल तरच तुम्हाला पीक विमा जमा होणार। बघा जर या तुम्ही 3 ते 4 वर्षाच्या जर कालावधीमध्ये जर तुम्ही पीक विमा भरलेला असेल तरच तुम्हाला पीक विमा मिळणार, अन्यथा पीक विमा मिळणार नाही। बघा शेतकरी मित्रांनो खूप सारे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगितले जात होते की पीक विमा हा 2024 चा जमा होणार 25 चा जमा होणार, परंतु 2020 पासून ते 23 ते पर्यंत पूर्णपणे आता रक्कम जमा केली जाणार। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा आर्थिक फायदाच मिळाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रकमेचा पूर्णपणे वाटप डीबीटी अंतर्गत झाला असून जर तुम्ही पात्र जिल्ह्यामध्ये जर शेती करत असाल तर पूर्णपणे रक्कम या ठिकाणी आता वाटप केली जाणार आहे। त्यामार्फत तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे। त्यामार्फत शेतकरी मित्रांनो तुम्हाला मोठा फायदा मोठा आर्थिक दिलासा मिळणार असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आलेली आहे। बघा जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आलेली असून शेतकऱ्यांना मोठा फायद्याचा मोठा आर्थिक दिलासाच मिळाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आलेली आहे। बघा जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली असं म्हटलं तरीच काही हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आलेली असून शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे आता जमा केली जाणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो कसलीच काळजी कसली चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे। बघा
यामार्फत शेतकरी मित्रांनो तुम्हाला मोठा आर्थिक दिलासाच मिळणार आहे. तुमचा तालुका व जिल्हा नक्की कमेंट करा, जेणेकरून तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करू व तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल पीक विमा जमा होणार का तेही नक्की सांगण्याचा प्रयत्न करू. बघा यामध्ये बहुतांश जिल्हे हे पात्र करण्यात आलेले असून बघा पहिल्या टप्प्यात जर तुम्ही पात्र जिल्ह्यातील असाल तर रक्कम पूर्णपणे आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो कसलीच काळजी कसली चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता पीक विम्याची रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्यात येणार असून शेतकरी मित्रांनो तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मोठा आर्थिक फायदाच मिळाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे सोडण्यात आलेली असून शेतकरी मित्रांनो कसलीच काळजी करण्याची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आलेली आहे. बघा जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून पात्र जिल्ह्यामध्ये आता रक्कम सुद्धा सोडण्यात आलेली आहे. बघा पात्र जिल्ह्यामध्ये डीबीटी अंतर्गत रक्कम पूर्णपणे आता जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासाच मोठा आर्थिक फायदा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे वाटप केली जाणार असून शेतकरी मित्रांनो तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे. बघा यामध्ये बघा पात्र जिल्ह्यांची यादी सुद्धा आपण बघणार आहोत. बघा पात्र जिल्ह्याची यादी सुद्धा आपण बघणार आहोत. बघा या यादी तुमचं जिल्ह्याचं नाव आहे का ती चेक करणं अत्यंत आवश्यक आहे. जर या पात्र जिल्ह्याच्या यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर रक्कम पूर्णपणे आता जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा फायदाच मोठा आर्थिक दिलासाच मिळणार आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून पात्र जिल्ह्यामध्ये आता रक्कम पूर्णपणे सोडण्यात येणार असून शेतकरी मित्रांनो कसलीच काळजी कसली चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही. बघा यामध्ये काही पात्र महसूल मंडळ करण्यात आले आहे. बघा पात्र महसूल मंडळ बघा महसूल मंडळ या पात्र महसूल मंडळामध्ये असाल तुम्ही तर रक्कम पूर्णपणे आता जमा केली जाणार आहे. बघा या पात्र महसूल मंडळातील जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा केली जाणार असून शेतकरी मित्रांनो कसलीच काळजी कसली चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्यात येणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासाचा आर्थिक फायदा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप सुद्धा केलं जाणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो कसलीच काळजी कसली चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून पात्र जिल्ह्यामध्ये आता रक्कम पूर्णपणे आता सोडण्यात आलेली आहे. बघा जे पात्र शेतकरी आहेत त्यांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो कसलीच काळजी कसली चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही. बघा पात्र जिल्हे कोणते आहेत तेही आपण बघणार आहोत. बघा यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो जर हे पात्र जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी असाल तर रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता या पात्र जिल्ह्यामध्ये पूर्णपणे आता रकमेचं वाटप झालं असून पात्र शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासाच मिळाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून पात्र जिल्ह्यामध्ये आता इथे 1 ते 1.5 तासामध्ये पूर्णपणे रकमेचं वाटप होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो कसलीच काळजी कसली चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम या पात्र जिल्ह्यामध्ये बघा या पात्र जिल्ह्यामध्ये तर पूर्णपणे वाटप झाली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता पूर्णपणे आता रकमेचं वाटप होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो कसलीच काळजी कसली चिंता करण्याची गरज नाही. पात्र जिल्ह्यांची यादी सुद्धा आपण बघणार आहोत. बघा पात्र जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम जिल्हा आहे बीड. बीडमध्ये आता पूर्णपणे वाटप झालं असून पात्र जिल्ह्यामध्ये बीड सोबत पात्र जिल्ह्यामध्ये आता पूर्णपणे वाटप झालं आहे. बघा पात्र महसूल मंडळ ज्या महसूल मंडळामध्ये बघा अतिवृष्टी जास्त प्रमाणात झाली होती त्या महसूल मंडळात सुद्धा रक्कम पूर्णपणे जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो कसलीच काळजी कसलीच चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे आता जमा केली जाणार आहे. बघा त्यामुळे शेतकरी मित्रांनो कसलीच काळजी कसली चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही. रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्यात येणार आहे. बघा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, तुम्ही आजचा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहताय आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करू. भेटत राहतो अशाच नवीन सोबत. जय हिंद जय महाराष्ट्र.